नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आता कौशिक त्याच्या आजीला घेऊन वैद्यभावांकडे म्हणजे भाग्य आणि प्राजक्ताच्या घरी आलेले आहेत। तेव्हा वैद्यभाऊ आता त्यांच्या मेडिकलमध्येच असतात आणि आता आजी तिथे येते। आजी आता वैद्यभावांना म्हणते की अहो रात्रभर खूप माझं दुखलं म्हणून मी माझा नातू कौशिक याला घेऊन येथे आले। आणि तेव्हा मात्र आता कौशिक म्हणत असतो की यांना आतमधून नाही दिसणार, तुम्ही जरा वरून बघा, तुम्हाला नीट व्यवस्थित म्हणजे समजेल। त्यांना वरून लागलेला आहे आणि त्या कौशिकचं सगळं काही लक्ष आतमध्ये असतो। तो भाग्याला किंवा प्राजक्ताला कुणाला तरी बघत असतो, त्याचं सगळं काही प्राजक्तावर लक्ष असतं। प्राजक्ता कुठे आहे, प्राजक्ता दिसत नाही आणि तेवढ्यात तेथे भाग्य धावतच येते। भाग्य मात्र कौशिकला बघून खूपच खुश होते आणि हाय कौशिक असं म्हणते। तेव्हा कौशिक म्हणतो की हो हाय भाग्यश्री। तर भाग्य खुशच म्हणते की भाग्य म्हटलं तरी चालेल। आणि तेवढ्यात मात्र चूर्णाच्या पुड्या कोणत्या आहेत तर बाबा तिला चूर्णाच्या पुढे द्यायला सांगतात। ती आता तयार करत असते आणि तेवढ्यात कौशिक भाग्याजवळ येतो आणि त्याला प्राजक्ता कुठे गेली हे विचारायचं असतं। परंतु तो भाग्याला म्हणतो की काय तुम्हाला दोघींना सुद्धा आता खूप छान मार्क्स मिळालेत, पार्टी पाहिजे। भाग्य म्हणते की हो देऊ ना। आणि कौशिक विचारतो की काय पुढे काय करण्याचं ठरवलेलं आहे, जॉब वगैरे काही। तर भाग्य म्हणते की अजून विचार नाही केला। तसं कौशिक म्हणतो की अगं कर ना मग विचार, आणि जर काही मदत लागली तर मला नक्की सांगा। भाग्य म्हणते की हो नक्की आणि तुला सांगेल। तेव्हा तिचे बाबा तिला म्हणतात की भाग्या अगं चूरच्या पुड्या तयार झाल्यात का। भाग्य हो असं म्हणते। तर भाग्य आता कौशिकच्या हातामध्ये त्या पुड्या देते आणि आजींचं जेवण झाल्यानंतर त्यांना दे असं म्हणते। तर आजी मात्र आता कौशिकला खुणावत असते आणि तेवढ्यात आजी सुद्धा आता प्राजूला शोधत असते। ती म्हणते की प्राजू कुठे दिसत नाही। तर भाग्य म्हणते की आहे ना, ती आतमध्ये आहे। आजी म्हणतात की काल मात्र मी ऐकलं की ती कॉलेजमध्ये पहिली आली म्हणून, आणि म्हणून मी तुमच्यासाठी प्रसाद सुद्धा घेऊन आले। तेव्हा आता भाग्य म्हणते की अहो अरे द्या ना मग। तर आजी आता डबा काढते आणि हो देते। आणि कुठे आहे प्राजू असं विचारते। भाग्य म्हणते की हो आहे ना ती आतमध्ये। तर भाग्य आता प्रसाद वगैरे घेते, आजींना म्हणते की नमस्कार करते। आजी म्हणते की हो हो कर आणि सुखी राहा। आणि कौशिकचं सगळं काही लक्ष मात्र आता प्राजक्ता कुठे आहे तिच्याकडे असतं। आणि तेवढ्यात प्राजक्ता आजी करत बाहेर येते। तुम्ही कधी आलात तुम्ही आणि कशा आहात असं विचारते आणि आता नमस्कार करते म्हणून ती आता आजींच्या पाया पडते। आजी म्हणते की सुखी राहा आणि डोक्यावर लवकरात लवकर अक्षदा पडून देईल। तेवढ्यात मात्र तृप्ती त्यांच्या मागेच असते। बारकाईने इकडे तिकडे बघते आणि विचार करते की यांनी प्राजू या प्राजूच्या नावाचा का जप लावला असेल, नक्की काय आहे यांच्या मनामध्ये। तर आजी आता प्राजक्ताच्या हातामध्ये तो प्रसादाचा डबा देतात आणि हे बघ तुझ्यासाठी आणला बरं का, सगळं काही तूच ठेव। तेवढ्यात कौशिक म्हणतो की भाग्या तू खरंच खूप चांगली आहे बरं का, तू मात्र लगेच पार्टी द्यायला तयार झाली, पण तुझी बहीण बघ कॉलेजमध्ये पहिली आली, पार्टी देण्याचं नाव काढत नाही। तर भाग्य म्हणते की अरे मी देईन ना तुला पार्टी। कौशिक म्हणतो की वा वा वा, खरंच तुझ्या बहिणींना तुझ्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे, शिकव तिला काहीतरी। घ्या अगं तुझी बहीण मात्र कंजूस असेल परंतु खूप हुशार आहे बरं का ती। ग्रॅज्युएशनला पहिलं येणं कॉलेजमध्ये ते काही खाण्याचं काम नाही, परंतु आता ही तृप्ती बारकाईने लक्ष देत असते। आणि तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की एवढ्या कमी वेळात कमी अभ्यास करून मात्र भाग्याने इतके चांगले मार्क्स मिळाले, म्हणजे माझ्यापेक्षा भाग्यच चांगली आहे, त्यामुळे माझ्यापेक्षा तिचं कौतुक मला जास्त वाटतं। तेवढ्यात मात्र कौशिक म्हणतो की हो आणि तुला तर खरंच काहीच कळत नाही। आणि आता प्राजक्ता म्हणते की अरे कौशिक तू सुद्धा तिचं कौतुक करणार आहे आणि तिला सुद्धा खूपच छान वाटेल मनापासून जर कौतुक केलं तर। तेव्हा कौशिक म्हणतो की प्राजू तू म्हणतेस तर मी कौतुक करतो। तेव्हा आता ही तृप्तीचं बारीकच लक्ष असतं। तृप्ती आता विचार करते प्राजू तू म्हणतेस तर। प्राजू मात्र याची एवढी कोण लागून गेली की प्रत्येक गोष्ट प्राजूचं ऐकतो। तेवढ्यात मात्र आता हा कौशिक भाग्याला म्हणतो की आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, कॉंग्रॅच्युलेशन्स। भाग्य आपला हात पुढे करत थँक्यू बोलते आणि दोघंही आता एकमेकांच्या हातामध्ये हात देतात। पण तृप्ती मात्र बारीक लक्ष देऊन पाहत असते आणि मनात म्हणते की हा भाग्याला मात्र याच्याकडून मात्र इतकं कौतुक करून का घ्यायचं आहे, म्हणजे आय्या हिला कौशिक आवडतो की काय। तर आता कौशिक हा प्राजक्ताला सुद्धा लगेच हात पुढे करत म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि तेव्हा मात्र आता त्याने प्राजक्ताचा हात हातामध्येच ठेवलेला असतो आणि तो विचारतो की यापुढे तुझा प्लॅन काय आहे। मी भाग्यालाच मगाशी विचारलं होतं की जॉब वगैरे काही करायचं की काय, आणि हातामधला हात काही सोडत नसतो। तेव्हा या तृप्तीचं मात्र लक्षच असतं आणि आता तृप्ती विचार करते की दाखवायला म्हणून तो आता भाग्याशी बोलतोय, पण सगळं लक्ष प्राजूकडे आहे, नक्की भानगड काय आहे। आणि तेवढ्यात प्राजू अलगद असा आपला हात बाजूला काढते। तेवढ्यात मात्र आता भाग्य म्हणते की कौशिक अरे परत तू भाग्यश्री म्हटला। तेव्हा आता कौशिक म्हणतो की हो अगं प्राजू भाग्या
आणि तेव्हा तृप्तीच्या सगळं काही लक्षात येतं. म्हणजे अय्या अशी गंमत आहे, तर याला मात्र प्राजू आवडते आणि भाग्याला मात्र हा आवडतो. त्यानंतर मात्र आजी ही कौशिकला म्हणते की अरे काय मुलींचं अगदी कौतुक करतोय, जा त्यांना कुल्फी खायला घेऊन जा. आणि आजी आता वैद्यभुवांना विचारते की चालेल का. वैद्यभुवा म्हणतात की हो चालेल, माझी काही हरकत नाही. तेव्हा प्राजू आणि भाग्य एकमेकांना खुणावतात. तृप्तीचं बारीक लक्ष असतं, तर आता प्राजू हो असं म्हणते. कौशिक आजीला खुणावतो आणि आजीला तरी आता वैद्यभुवांना विचारण्यासाठी सांगतो. तेव्हा आता प्राजू, भाग्या आणि कौशिक तेथून गुल्फी खायला जातात. तृप्तीचं लक्षच असतं. तर आजी आता वैद्यभुवांना म्हणते की बघा, बघता बघता मुलं मोठी झाली. तर वैद्यभुवा म्हणतात की हो ना, वर्षामागून वर्ष कशी गेली तेच नाही कळालं. आजी म्हणतात की एकदा त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या तर आपण मोकळे होऊ. आणि वैद्यभुवा, तुमच्या दोन्ही मुली खूपच गुणी आहेत. ज्या घरामध्ये लग्न करून जातील तर तेथे खरंच आनंद निर्माण करतील. आणि हे बघा, तुमची मुलगी मात्र माझ्या घरची नाचून झालेली मला नक्की आवडेल. चालेल का तुम्हाला. तर वैद्यभुवा म्हणतात की हो, ही सोयरीक जर जुळली तर आम्हाला सुद्धा आनंदच होईल. त्यानंतर मात्र आता हा कौशिक, भाग्य आणि प्राजक्ताला गुल्फी खायला घेऊन जायला निघतो. आता तो गाडीचा दरवाजा उघडतो. त्याला असं वाटतं की प्राजूने पुढे बसावं. तृप्ती मात्र बारीक लक्ष देऊन यांना पाहतच असते. तर आता प्राजू म्हणते की भाग्या अगं बस ना. तेव्हा कौशिकचा चेहरा लगेच पडतो, कारण त्याला असं वाटत होतं की प्राजू बसावं, तर भाग्याच बसते. तृप्ती म्हणते की पुढे तर भाग्या बसली, परंतु हा तर प्राजूच्या मागे आहे. तेवढ्यात कौशिक आता प्राजूला विचारतो की मला असं वाटलं होतं की तू पुढे बसशील. तर प्राजू म्हणते की अरे असं कसं, आता पुढे बसण्याचा मान हा भाग्याचाच आहे. तेव्हा आता कौशिक विचारतो की म्हणजे काय. तर प्राजू म्हणते अरे भाग्य माझ्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे तिची जी काही जागा आहे तर ती माझ्या पुढची असेल. मी तिच्या मागे कायम सावलीसारखी असेल. तेव्हा मात्र आता प्राजू आणि कौशिक एकमेकांशी बोलत आहे. आजी मात्र दोघांना बोलताना पाहते आणि म्हणते की यांची गाठ देवानेच बांधून पाठवलेली आहे. आणि तेवढ्यात आता तृप्ती खुशून हसते. तर प्राजू ही आतमध्ये बसते आणि कौशिक गाडी चालवायला भाग्याजवळ बसतो आणि तो भाग्याकडे बघून हसत असतो. आणि तेवढ्यात वैद्यभुवा येतात. वैद्यभुवा मात्र भाग्य आणि कौशिक या दोघांना एकमेकांबरोबर हसताना पाहतात. त्यांना असं वाटतं की खरंच यांची जोडी आता देवानेच बनवून पाठवलेली आहे. तृप्तीला मात्र खूपच हसायला येत असतं. आता ती मनात म्हणते की देवाने गाठ बांधलेली आहे, परंतु कौशिकमुळे आता ह्या दोघींची बहिणीची गाठ तुटते की काय. त्यानंतर मात्र चारू ही आता गरम गरम चहा आजींसाठी घेऊन येते. तेव्हा आजी म्हणतात की अगं काय घेऊन बसले, आता कांद्या पोहेची तयारी कर लवकरात लवकर. तेवढ्याच चारूला खूपच आनंद होतो. तृप्ती आता धावतच येते आणि म्हणते की तुमच्या तोंडात साखर पडो आजी, शुभ कार्याला कशाला उशीर करायचा, आजच आपण कांद्या पोहेचा कार्यक्रम करून टाकूयात. आणि हे बघा आई, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी काही तयारी करेल. तेव्हा मात्र आता आजी खुशत म्हणते की हो, आज मात्र कांद्या पोहेचा कार्यक्रम नक्कीच. आणि वैद्यभाऊ तुमचं अभिनंदन, तुमची मुलगी आमच्या घरची सून होणारच. आणि आता मात्र आपण सोयरे असू. आता शारूला खूपच आनंद होतो आणि वैद्यभुवांना सुद्धा. तेव्हा मात्र आता तृप्ती हे सर्व पाहते आणि मनात म्हणते की करा अभिनंदन करा, जे आहे ते करा, परंतु या लग्नामध्ये फटाके मात्र मीच फोडणार. आणि त्यानंतर आता भाग्य आणि प्राजक्ता अगदी खुशत घरी येतात. खूपच मजा आली असे म्हणत. तेव्हा तृप्ती म्हणते की खरी मजा तर आता येणार आहे. भाग्य विचारते की म्हणजे काय. तर तृप्ती म्हणते की तुला कळाले नाही, अगं कौशिकच्या घरचे आज येणार आहेत. भाग्य म्हणते की कशासाठी. तेव्हा आता आजी लगेच खुशत बाहेर येते आणि म्हणते की भाग्या अगं चल लवकर तयारी लाग. भाग्य विचारते की कसली तयारी. तृप्ती म्हणते की अगं कौशिकच्या घरचे तुला बघायला येणार आहेत. कांद्या पोहेचा कार्यक्रम ठरला. हे ऐकून भाग्याला आणि प्राजूला खूपच आनंद होतो. भाग्य तर खूपच लाजते. आणि तेवढ्यात आता आजी मात्र तृप्तीला म्हणते की तू काय बोलत बसली, चल लवकर तयारी करायची आहे, तयारीला लागूयात. तर कौत्सू म्हणतो की हो, मी मात्र आता अगदी तयार होऊन येतोय आणि संध्याकाळी मात्र घरी थांब, मज्जा येणार आहे. तर कौत्सू म्हणतो की हो चालेल. तेवढ्यात तृप्ती आतमध्ये निघून जाते. तर प्राजू खुश होत भाग्याला म्हणते की बघ अगं किती आनंदाची गोष्ट आहे, तुझं लग्न ठरतंय. तर भाग्य म्हणते की माझा विश्वासच बसत नाही, अगं आमचं या संदर्भात काही बोलणंच झालं नव्हतं, असं कसं घडलं. तेव्हा प्राजू म्हणते की अगं असं कसं घडलं म्हणजे तू कॉलेजच्या फर्स्ट इयरपासून त्याच्यावर प्रेम करतेस आणि त्यांना कळलं नसेल. आणि हे बघ मी तुला सांगते आहे, कौशिक फक्त इकडे येण्याचा रिझन शोधत आहे, त्याचंही तुझ्यावर प्रेम आहेस, त्याच्या डोळ्यामध्ये ते दिसतं. तेव्हा प्राजू म्हणते की चल आता मी इंटरव्ह्यूला निघते. भाग्य तिचा हात धरते आणि नको जाऊ असं म्हणते. प्राजू म्हणते की अगं असं कसं, तुझ्या संध्याकाळच्या प्रोग्रामच्या अगोदरच मी नक्की परत येईल. भाग्य विचारते की नक्की. प्राजू म्हणते की हो नक्की. आणि तेवढ्यात भाग्य तिला चिडवते आणि म्हणते की मी ते कौशिकची वाट पाहते. आणि तिकडे मात्र तो आलोक
सूर्यवंशी तुझी वाट बघत असेल. आणि तेवढ्यात आता ही प्राजू खूप लाजते आणि म्हणते की भाग्या अगं काही पण कसं तुझं. भाग्य म्हणते की बघ बघ कशी लाजतेस, आता कोण लाजतं बरं. प्राजू म्हणते की आलेच मी, असे बोलून ती आता आत जाते. त्यानंतर आता प्राजक्ता ही तयार होऊन बाहेर येते आणि वैद्यबुवा म्हणजे मामाच्या पाया पडते आणि मामा मी येते आशीर्वाद वगैरे घेऊन. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजू ही मामीला शोधत असते. तर वैद्यबुवा आता चारूला आवाज देतात की चारू अगं बघ ना प्राजू निघाली इंटरव्ह्यूला, अगं जरा बाहेर येतेस ना. तेवढ्यात प्राजू आता मामीच्या पाया पडायला लागते. मामी नमस्कार करते. तर चारू म्हणते की अगं राहून दे. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की आजी मी तुमच्या सुद्धा पाया पडते. तर आता आजी प्रेमाने बोलते आणि चारू सुद्धा मामांसमोर का अगं राहून दे राहून दे. आणि तेवढ्यात कौस्तुभ आणि त्याची बायको म्हणजे ही तृप्ती बाहेर येते. तर तो सुद्धा तिला ऑल द बेस्ट करतो. तर प्राजू म्हणते की थँक्यू दादा. तृप्ती म्हणते की लवकर ये बरं का, संध्याकाळी तू हवी आहेस. तेव्हा प्राजू म्हणते की हो नक्कीच येते मी. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजू आपलं बॅग वगैरे घेते. तर भाग्य म्हणते की आई अगं प्राजू निघाली. तर चारू म्हणते की मग मी काय करू. तर भाग्य म्हणते की आई तू पण ना. भाग्य म्हणते की थांब मी आलेच, असे बोलून भाग्य आता आत जाते. दही साखर घेऊन बाहेर येते आणि म्हणते की महत्वाच्या कामाला बाहेर जाताना दही साखर हातावर अगोदर ठेवायची असते, मग आता नको का ठेवायला. आणि आई तू हे सगळं विसरलीस का असं विचारते. तेव्हा आता चारू भाग्याकडे रागाने पाहत असते. मात्र भाग्य खुश होत तर प्राजक्ताच्या हातावर दही साखर देते. प्राजक्ताला खूपच आनंद होतो. पण आजी आणि चारूला खूपच राग येत असतो. प्राजक्ता आणि भाग्य एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणजे आता बाबा हे म्हणतात की दोघीही नेहमी असंच एकमेकांना धरून राहा. आपल्या हक्काचं माणूस असलं तर जगातील कितीही अवघड संकट असलं तरी सुद्धा ते काहीच करू शकत नाही. तेवढ्यात भाग्य म्हणते की हो मन, कारण ती माझी पाठराखीण आहे. आणि भाग्य म्हणते की आम्ही कधीच लांब नाही जाणार. तर प्राजक्ता म्हणते की भाग्य मी पाया पडते. भाग्य म्हणते की अगं. प्राजू म्हणते की अगं काय अगं, तू माझी मोठी बहीण आहेस. किंवा भाग्य म्हणते की हो आशीर्वाद आशीर्वाद. बाबांना खूपच हसायला येतं. प्राजू सुद्धा खूपच हसते आणि भाग्य खुश होत तिला म्हणते की जा जा लवकर जा आणि लवकर ये, ऑल द बेस्ट. प्राजक्ता खुश होत तिला पुन्हा थँक्यू बोलते आणि मिठी मारते आणि मामीला पण सुद्धा म्हणते की येते मी. तेव्हा मामी काही उत्तर देत नसते आणि आता प्राजू निघून जाते. भाग्य तिला आवाज देते की लवकर ये ग. जाईपर्यंत पाहते आणि हो बाय बाय करत असते. त्यानंतर आता इकडे प्राजू ही सूर्यवंशीच्या दारावर आलेली आहे गेटजवळ आणि आता गेट वाजवते. तर वॉचमन बाहेर येतो. तेव्हा वॉचमन तिला विचारतो की मॅडम तुम्ही कोण आहात. तेवढ्यात ती आपल्या मोबाईलमधील ती ॲड दाखवते आणि म्हणते की ही ॲड बघून मी इंटरव्ह्यूसाठी आले होते असं सांगते. लहान मुलांच्या शिकवणीसाठी ट्युशन टीचर हवा आहे असं कळालं म्हणून आले होते. वॉचमन म्हणतात की हो का, आणि इथून सरळ जा आणि राईट मारा. भाग्य आता एक पाऊल आपलं पुढे ठेवते, त्या म्हणजे दारात पाऊल टाकते. त्यानंतर आता ती इकडे तिकडे घराकडे बघत असते, परंतु आता तिला बाहेर कोणी दिसत नाही. तर आलोक मात्र आता आतमध्ये त्याचं पेंटिंगचं काम सुरू असतो, तो चित्र काढत असतो. त्यानंतर आता इकडे ही सुलोचना डॉक्टरांशी बोलत आहे आणि आलोकने काल जो काही प्रकार घरामध्ये घडवलेला आहे त्याबद्दल डॉक्टरांना सांगत असते. आमचे मॅनेजर यांना तर काल त्याने खूपच मारले. आणि आलोक मात्र आता त्याच्या रूममध्ये पेंटिंगचं काम करत आहे, बारकाईने तो पाहत आहे. तर इकडे आता बाहेर प्राजक्ता तोपर्यंत आतमध्ये एंट्री करत असते. तेवढ्यात मात्र प्राजक्ता इकडे तिकडे पाहते आणि दरवाजात येते. कोणी आहे का घरात म्हणून आवाज देते. आणि आता सुलोचना मात्र डॉक्टरांशी बोलत असते की प्लीज प्लीज काहीतरी उपाय सांगा. त्याचे हे जे काही पॅनिक अटॅक्स, अँगर अटॅक, त्यासाठी डॉक्टर प्लीज काहीतरी करा तुम्ही. आणि हे बघा उपाय मात्र स्वतःहून काही चालत घरी नाही येणार. आणि तेवढ्यात आता ही प्राजक्ता आतमध्ये पाय ठेवते. तर आलोक मात्र आपल्या रूम मध्ये आता बॉल भिंतीला फेकून मारत असतो आणि झेलत असतो, त्याचा तो खेळ सुरू असतो. तेव्हा आता डॉक्टर सुलोचनाला म्हणतात की सुलोचनाजी हे बघा आलोकचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे ते आपण नीट व्यवस्थित समजून घेऊ. त्याच्या मनाविरुद्ध जर एखादी घटना घडली तर तो ट्रिगर होतो आणि तो त्याला खूप भयंकर राग येतो. त्यानंतर मात्र त्याला अँगर अटॅक येतात आणि मनाला इन तेव्हा तो. आणि अशा वेळी तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलायला जातात आणि जे आपण त्याच्याशी बोलतो तर ते त्याच्यापर्यंत पोहोचतच नसतं. सुलोचना विचारते की डॉक्टर परंतु हे सगळं कधी थांबणार आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे सगळं काही एखाद्या जुन्या ट्रॅमोमुळे ट्रँगल होतंय आणि अशा वेळी सगळं काही मनाच्या विरुद्ध जाते. त्यानंतर इकडे आलोक मात्र तयार होत असतो आणि प्राजक्ता डोकावून त्याला पाहत असते. तेवढ्यात तो भिंतीवर बॉल मारतो, परंतु प्राजक्ता दरवाजातून डोकावून पाहत आहे हे त्याच्या लक्षात येते आणि प्राजक्ता लगेच बाजूला होते. तर आलोक मात्र आता तो त्याचा बॉल आहे तो खाली पडतो आणि तो मागे वळून बघतो की नक्की आहे तरी कोण. आणि तेव्हा मात्र तो बॉल शोधत शोधत आता बाहेर येतोय.
तेव्हा मात्र आता इकडे सुलोचना डॉक्टरांना म्हणते की हा जे काही सिच्युएशन आहे त्यामुळे मात्र त्याचं सोशल लाईफ हे संपलेलं आहे, अगदी एकलकोंडा झालेला आहे तो, आणि तुमच्या औषधांच्या डोसामुळे त्याचं वजन सुद्धा वाढत चाललेलं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्याला धक्का बसला तेव्हापासून हा इश्यू सुरू झालेला आहे. तो कधी आणि केव्हा कसा वागेल हे काहीच सांगता येणार नाही, आणि तो कसा रिॲक्ट होईल हे सुद्धा सांगता येत नाही. तो मात्र खूप अगदी कसाही वागू शकतो. त्यानंतर मात्र इकडे आलोक बाहेर येतो. नक्की आहे तरी कोण म्हणून शोधत असतो. तर प्राजक्ता मात्र आता सोफ्यामागे लपलेली असते. जेथे प्राजक्ता लपलेली आहे तो मात्र आता तिकडे पाहायला येतो. तसतशी प्राजक्ता आता ह्या सोफ्यामागून त्या सोफ्यामागे जात असते. तेव्हा तो इकडे तिकडे शोधत असतो. तर प्राजक्ता वर डोकं करून मात्र आता पाहत असते की नक्की हा कुठे गेलेला आहे. तर आलोक मात्र आता इकडे तिकडे बघतो आणि परत मागे वळून बघतो. त्यानंतर आतमध्ये आता सुलोचना आता ही डॉक्टरने विचारते की ह्या सगळ्यावर उपाय काय आहे. त्यावरती आता डॉक्टर म्हणतात की यावर एकच उपाय आहे की त्याला समजून घेईल, प्रत्येक गोष्ट त्याच्या कलाने घेईल अशी एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये यायला हवी, आणि मग ती व्यक्ती हेल्पर असो किंवा नर्स असो किंवा तर लगेच सुलोचना म्हणते की त्याची बायको, त्याच्या आयुष्याला अर्थ देणारी त्याची बायको असावी, त्याच्या हक्काची सोबतीन आणि त्याचं मन समजून घेईल अशी मुलगी हवी आहे. त्यानंतर मात्र आता आलोक हा तिकडे येत असतो. त्याचा बॉल सुद्धा हरवलेला असतो आणि बॉल सुद्धा तो शोधतच असतो. परंतु प्राजक्ता त्या सोप्यामागे लपलेली आहे आणि आलोक तिला तिकडे येताना समजत आहे. त्यामुळे ती अलगदच त्याच्या बॉलला धक्का देते आणि त्याचा बॉल शेवटी त्याच्या समोर येतो. तेव्हा तो बॉल उचलायला जातो. तर प्राजक्ता आता डोळे बंद करून लपलेली असते. तिला असं वाटतं की आता जर बघितलं तर अवघड होईल, आणि तेवढ्यात मात्र आलोक हा बॉल उचलतो आणि त्या बॉलकडे बघत असतो. बॉल हातामध्ये झेलत असतो आणि बॉल घेऊन मात्र आता तो पुन्हा, त्यामुळे आता लगेच प्राजक्ता ही उठते आणि तेथून पळतच ती बाहेर निघून येते. बाहेर मात्र प्रीती आता काही मुलींचे इंटरव्ह्यू घेत असते आता ट्युशनसाठी, आणि तेवढ्यात मात्र आता ही प्रीती इंटरव्ह्यू घेत असते. तर आता ही प्राजू तेथे येते आणि इंटरव्ह्यू येथेच चालू आहे का असं विचारते. इंटरव्ह्यू साठी आलेला आहे असं म्हणते. तेव्हा आता प्रीती रागाने म्हणते की यू आर लेट, तू लेट आलेली आहे. तर प्राजू म्हणते की मॅम सॉरी. तर प्रीती रागानेच म्हणते की आम्ही सूर्यवंशी आहोत, आमच्या 1 मिनिटाची किंमत तुला माहिती आहे का. तर प्राजू म्हणते की ऍक्च्युली मॅम. तर ही प्रीती म्हणते की मॅम म्हणजे हे बघा, ऍक्च्युली लेट झालेला आम्हाला चालत नाही. इथे तुझ्या वेळेला नाही तर आमच्या वेळेला किंमत आहे, लक्षात ठेव. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजू म्हणते की मॅम मी वेळेतच आले होते आणि चुकून मात्र मी बंगल्याच्या आतमध्ये गेले आणि तेथे मात्र माझा वेळ वाया गेला, मला माहिती नव्हतं की इथे इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून. तेवढ्यात मात्र आता ह्या प्रीतीला सुलोचना जे काही बोललेली आहे तर ते आठवतं. जे कोणी इंटरव्ह्यू साठी येतील ते घराच्या बाहेर राहिले पाहिजे, घराच्या आतमध्ये कोणी यायला नकोय. म्हणून प्रीती आता रागानेच उठते आणि प्राजक्तावर खूपच ओरडते. इडियट कुठली, दुसऱ्याच्या घरात विचारल्याशिवाय घुसायचं नसतं, हे सुद्धा इतकं साधं मॅनर्स तुला नाही का, आणि तुझ्या आई वडिलांनी हे तुला शिकवलं नाही का, आणि तुला जॉब हवा होता तर तू वेळेत यायला हवं होतंस. केअरलेस कुठली, काही जॉब वगैरे तुला मिळणार नाही असे रागात आणि तोऱ्यातच बोलते. आणि ही प्रीती तिला गेट आउट असं म्हणते. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता अगदी नाराज होत तेथून जात असते. आलोक तिला खिडकीतून पाहत असतो आणि आता प्राजक्ता पुढे जाते जाते आणि थांबते. आलोक तिच्याकडेच पाहत असतो. त्यानंतर गुरुजी इकडे सुलोचनाला फोन करतात आणि मग सुलोचना फोन उचलते आणि गुरुजी बोला असं म्हणते. गुरुजी म्हणतात की ताई, एक आनंदाची बातमी सांगायची आहे, आणि हे बघा, ज्या मुलीचा फोटो तुम्हाला आवडलेला आहे तर तिची पत्रिका आणि आलोकची पत्रिका या एकमेकांना जुळून पाहिलेल्या आहेत आणि दोघांच्याही पत्रिका एकदम अशा उत्तम जुळतात. हे ऐकून आता सुलोचनाला खूपच आधी आनंद होतो. ती म्हणते की गुरुजी काय बोलतात. त्यानंतर मात्र आता प्राजू ही मागे वळून पाहत असते. तेव्हा आलोक लगेच आता बाजूला जाऊन लपतोय आणि इकडे गुरुजी मात्र आता सुलोचनाला सांगत आहे उत्तम आता पत्रिका त्यांची जुळत आहे आणि ही तीच मुलगी आहे की आलोकचं आयुष्य सुधारेल आणि उत्तम मार्गी लावेल. आणि आता आलोक साहेबावर फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे प्राजक्ता प्रधान. तर आता प्राजक्ता पुन्हा पुढे पाहत असते तर आलोक तिला पुन्हा डोकावून पाहत असतो. इकडे मात्र आता सुलोचनाला सूर्यवंशीला फारच आनंद होतो, कारण प्राजू आणि आता हा आलोक यांची पत्रिका जुळालेली आहे. तिला आता असं होतं की कधी मी एकदाचं स्थळ हे घेऊन जाईल आणि माझ्या आलोकचं लग्न होईल आणि माझा आलोक बरा होईल. आणि त्याच वेळेस आता प्राजक्ता तिथून जात असते आणि आलोक तिला अगदी डोकावून पाहत असतो. तेव्हा आता ही पत्रिका जुळालेली आहे कळाल्यानंतर आता सुलोचनाला खूपच आनंद होतो. तिला काय करावं आणि काय नाही अशी तिची अवस्था होते, कारण इतक्या दिवसातून माझा आलोक बरा होईल आणि त्यावर उपाय म्हणजे प्राजक्ता प्रधान, याच्यामुळे आता हे सगळं होऊ शकतं. म्हणून मात्र आता सुलोचनाला खूपच आनंद होतो आणि इकडे प्राजक्ता तर तेथून त्या घरातून निघून बाहेर येते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कौशिकने मात्र आता प्राजूला फोन केलेला आहे. तर
प्राजूला फोन केलेला आहे, परंतु फोन मात्र आता हा तृप्तीने उचललेला आहे आणि भाग्या तयार होत असते. तेव्हा कौशिक म्हणतो की हे बघ प्राजू, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात तृप्ती म्हणते की अगं तुझा फोन आहे. तर भाग्या फोन उचलते आणि आता कौशिक विचारतो की प्राजू, तू माझ्याशी लग्नाला तयार आहे ना? तर भाग्या म्हणते की हो. आणि तेवढ्यात आजी येते, तिच्या हातातील फोन बाजूला घेते आणि तो फोन बाजूला ठेवते. तर तो फोन मात्र आता ह्या तृप्तीने उचललेला असतो आणि आता ह्या कौशिकला असं वाटतं की नक्की प्राजूच माझ्याशी बोलत आहे. आणि तो म्हणतो की प्राजक्ता, हे बघ, तुझा जर आता आज मला होकार असेल तर तू मात्र लाल रंगाचा ड्रेस घालशील. आता हे ऐकून तृप्तीला फारच आनंद होतो. आता ही तृप्ती गंमतच करत असते आणि आता तृप्ती मात्र प्राजक्ताकडे येते आणि प्राजक्ताला म्हणते की अगं प्राजक्ता, माझ्या कपाटामध्ये लाल रंगाचा एक मस्त ड्रेस आहे, तो ड्रेस तू आज घालू शकते. आणि तेव्हा मात्र आता इकडे ह्या प्राजक्ताचा फोटो आहे. तो फोटो मात्र आता ही सुलक्षणा ती मात्र आता तृप्ती ह्या प्रीतीला दाखवते आणि आता तो फोटो जेव्हा ही प्रीती पाहते तर म्हणते की ही तर मुलगी आजच आपल्या घरी आली होती, इंटरव्ह्यूसाठी आली होती आणि चुटक्या वाजत म्हणते की मी तिला असं रिजेक्ट केलं आणि या घरातून हाकलून लावलं. तेवढ्यात मात्र आता सुलक्षणा जेव्हा हे सर्व ऐकते तर प्रीतीवर खूपच ओरडते आणि म्हणते की काय ग, तू काय केलंस, तू या मुलीला रिजेक्ट केलंस. तेव्हा आता प्रीतीचा मात्र आता ह्या सुलक्षणाला खूपच राग आलेला असतो. तेव्हा प्रीती विचार करते की नक्की आता ह्या मुलीबद्दल इतका विचार करतात आणि आपण ह्या मुलीला म्हणजे बाहेर काढून दिलं, यांना इतकं काय झालं. म्हणून मात्र आता प्रीती विचार करत असते आणि इकडे मात्र तृप्तीने चांगलाच गोळ घालून ठेवलेला असतो. तर मित्रांनो, आता मात्र येथे नक्की काय होणार आहे. आता प्राजक्ताला अगदी कौशिक बघायला आलेला आहे, परंतु भाग्याला वाटतं की माझ्यासाठीच आलेला आहे. म्हणून नक्की आता काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.